तर यावेळेला कोण असेल? थांब रमा, मी बघतो. अहो ही काही वेळ आहे का लोकांच्या घरात यायची? काय काम आहे तुमचं? काम तसं नाजूकच आहे. आत येऊ? या बसू. बसा. अहो तुम्ही माझ्या घरामध्ये पिस्तूल घेऊन आलात. तुम्हाला मी वाटलो तरी कोण? गुंड, गुन्हेगार? बाप खरं तुमचा काहीतरी गैरसमज होता. असं म्हणून हातात पिस्तूल आहे तुमच्या हातात, तुम्ही काय बी करू शकता. साहेब विचारा त्यांना. रमा थांब, आपल्याला काहीही होणार नाही. तुम्ही बोला. हे बघा, हे पिस्तूल मी तुमच्यावर हल्ला करण्यासाठी आणलेलं नाहीये. उलट तुमच्या संरक्षणासाठीच हे पिस्तूल तुम्हाला द्यायला आलोय. हे पिस्तूल तुमचं आहे. तुम्ही आमदार म्हणून स्वतःचं रक्षण करण्यासाठी याचा वापर करू शकता. हे बघा, या पिस्तुलाची मला काहीही गरज नाही. हे बघा मिस्टर आंबेडकर, तुम्ही एक चळवळ चालवता. तुमचे अनेक शत्रू असतील, त्यांच्यामुळे तुमच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. हे बघा, मला विरोधक आहेत पण मला शत्रू नाहीये. मला या पिस्तुलाची खरंच काही गरज नाही. हो पण मिस्टर आंबेडकर, वहिनी तुम्ही तर यांना समजवा. हे सरकारी पिस्तूल आहे, याचा परवाना आहे. त्यात इलिगल असं काहीच नाही. हा बघा परवा. ठीक. खरं तर हे शस्त्र चालवण्याची वेळ माझ्यावर कधीच येऊ नये, म्हणजे माझी तशी इच्छाच नाहीये. पण आता सरकारचा आदेश आहे, मी ही पिस्तूल स्वीकारतो.